गुड आफ्टरनून. आवाज येतो का बघा? आवाज येतोय? कोण कोण आहे बघा? आवाज येतोय का? सिलेबस आपण थोडक्यात बघूयात बघा. सुरुवातीला युनिट 2चा, युनिट 1 आपला संपलेला आहे. युनिट 1 संपलेला आहे आपलं. त्याच्यात युनिट 2चा सिलेबस बघूया आपण. कोण आहे बघा? दिसतंय आचल अरुण राव आत्राम. बोला, काय विषय आहे तुमचा? यातलं आपलं युनिट 2 बघायचं. व्हॉट इज युनिट? फ्रॉम स्टेट टू एम्पायर म्हणलेलं आहे. फ्रॉम स्टेट टू एम्पायर. Now we are discussing unit number 2. What is unit number 2? The syllabus of unit number 2. Unit 2, from state to empire. What is meant by state? What is meant by state system or the what is state? राज्य म्हणजे काय? And to empire. What is meant by empire? Which are the empire? Empire म्हणजे काय? साम्राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे काय? या दोन्हीतला फरक आपल्याला कळायला पाहिजे बघा. ओके, चला सांगा भाऊ, तुम्हाला काय माहिती आहे? राज्य कशाला म्हणतो आपण? कारण सुरुवात आपल्या राज्य संस्था नावाच्या कन्सेप्ट पासून ते आपल्याला साम्राज्य नावाच्या कन्सेप्ट पर्यंत आपल्याला हा प्रवास यामध्ये बघायचा आहे बघा. राज्य संस्था ते साम्राज्य ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये बघा राईज ऑफ मगध म्हणलेलं आहे. मगधचा उदय कसा झाला? मगध एक महाजनपद म्हणून कसा उदय झाला? मगधांचा उदय, मगध उदय एक राज्य संस्था, एक राज्य, पहिलं राज्य म्हणून कसं झालं? त्याच्यामध्ये घराणे कोणते कोणते होते? नंद घराण्यापर्यंत आपल्याला असुरवंश घराणं, शिशुनाग घराणं, असुरवंश घराणं, शिशुनाग वंश घराणं आणि नंद घराणं. नंद घराण्यानंतर आलेलं आहे मौर्य घराणं. दॅट इज द हिअर, फ्रॉम हिअर द मौर्यन एक्सपान्शन. मग राईज ऑफ मगध झाल्यानंतर मग कुठला आहे सिलेबस मधला पॉईंट? ग्रीकांचं आक्रमण अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली, सिकंदरच्या नेतृत्वाखाली आणि त्याचा झालेला परिणाम. लक्षात घ्या, सिलेबस समजून घ्या की ग्रीकांचं आक्रमण, त्याचा झालेला परिणाम. काय काय परिणाम झाला बाबा? ग्रीक कोणत्या बाजूने भारतावरती आक्रमण केलं ते बघायचं. त्याच्यानंतर मौर्य घराणं बघायचं आहे. मौर्य घराण्यामध्ये आपल्याला कुठलं बघायचं बघा? मौर्यन एक्सपान्शन, मौर्यांचा विस्तार कसा झालेला आहे ते पाहायचं आहे. मग मौर्यन पॉलिटी, मौर्यांची राजकीयता कशा प्रकारची होती? मग त्या कौटिल्यच्या अर्थशास्त्राने सांगितलेली होती की आणखी काय त्याचं स्ट्रक्चर होतं बघा. म्हणजे ती जी राज्य संस्था जी होती किंवा राजकीयता म्हणतो आपण त्याला, पॉलिटिकल स्ट्रक्चर ऑफ द मौर्यन एम्पायर. व्हॉट वॉज द पॉलिटिकल स्ट्रक्चर? दॅन द सोसायटी, सोसायटीची काय वैशिष्ट्य होते बाबा? त्या समाजामध्ये काय कशा पद्धतीचं रूढी परंपरा नीती व्यवहार काय होतं ते बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, इकॉनॉमी बघायची त्याच्यामध्ये. नंतर अशोकाचा धम्म, अशोकाचा धम्म अँड इट्स नेचर. अशोकाचा धम्म नावाचा कन्सेप्ट आहे. त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं स्वरूप काय ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचं. त्याच्यानंतर ऱ्हासाला जाणं आणि विघटन होणं कशाचं? मौर्य साम्राज्याचं. आता पहिल्यांदा डिक्लाइन हा कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा बघा. आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे काय बघा. अँड दुसरा अजून एक शब्द आहे बघा, फॉल अँड कोलॅप्स. फॉल ऑर द कोलॅप्स म्हणतात. कोलॅप्स ऑफ बर्लिन भिंत किंवा फॉल ऑफ बर्लिन भिंत और कोलॅप्स ऑफ USSR. USSR पडलं आणि भिंत सुद्धा काय म्हणतात की बर्लिन भिंत. असे दोन जागतिक काही कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये सांगतात बघा. बर्लिन वॉल पडली, हे काय डिक्लाइनचे असणारे काही कॉन्सेप्ट आहेत बघा. डिक्लाइन मध्ये काय राहतं? डिक्लाइन मध्ये सत्ता ही हळूहळू नष्ट होते आणि पूर्ण नष्ट होते. त्याच्यानंतर ते साम्राज्य निर्माण होत नाही किंवा त्याची पॉवर इंटॅक्ट राहत नाही. पॉवर इंटॅक्ट राहत नाही त्याला आपण डिक्लाइन म्हणतो, ऱ्हासाला जाणं. त्याच्यानंतर डिसइंटिग्रेशन म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतो? विघटन. विघटन म्हणजे काय? साम्राज्य विभागलेलं असतं, तुकड्या तुकड्यांमध्ये असतं पण पॉवर इंटॅक्ट असतं.
पॉवर ॲज इट इज असते किंवा पॉवर तशीच राहते, फक्त प्रादेशिक घटकांमध्ये ती विभागलेलं असतं, त्याला आपण विघटन म्हणतो. फॉल म्हणजे अचानक कोलॅप्स होणं, अचानक एखादं जसं काय म्हणता बघा, एखादी क्रांती झाली किंवा एखादं काय घटक झाला तर त्याला आपण म्हणतो फॉल ऑर द कोलॅप्स ऑफ द एम्पायर. ओके. त्याच्यानंतर बघायचं बघा मौर्य कला, मौर्यांची स्थापत्य कला, अशोकाचे शिलालेख हे आपण मॅपच्या आधारे बघूया. त्यांच्या असणारे ब्राह्मी, खरोष्टी, अरेमिक, ग्रीक या नावाच्या लिप्या, भाषा आणि लिपी अशोकाची ही बघायची आहे आपल्याला ह्या सिलेबसमध्ये. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे युनिट नंबर 2चा. मग आपण लगेच बघणार आहे बघा अशोकाचं साम्राज्य गेल्यानंतर काय, मौर्य साम्राज्य गेल्यानंतर येणारं साम्राज्य कुठलं आहे बघा, या प्रादेशिक सत्ता आहे. डिझॉल्युशन ऑफ एम्पायर, साम्राज्य विसर्जित झालं, डिझॉल्व झालं म्हणजे साम्राज्य विसर्जित झालं. मग पुढं काय होणार, मग प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. साम्राज्य विसर्जित झालं आणि प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. त्यामध्ये मग कोण कोण आहेत प्रादेशिक सत्ता, तर पहिला आहे बघा इंडो ग्रीक, सेकंड आहे शुंग घराणं, तिसरा आहे बघा सातवाहन, चौथा आहे बघा कुशाण, पाचवा आहे शक क्षत्रप. मग त्याच्यानंतर संगम लिटरेचरमध्ये असणारे राजकीयता बघायची, संगम वाङ्मय बघायचे, त्यातली राजकीयता बघायची, त्यातला समाज बघायचा, जो साऊथ इंडियन सोसायटीमध्ये जो आहे, जो संगम लिटरेचरमध्ये परावर्तित किंवा परिवर्तित झालेला किंवा रिफ्लेक्ट झालेला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या काळातलं ह्याला आपण पोस्ट मौर्यन काळ पण म्हणतो बघा. दिस पिरियड ऑल्सो इज कॉल्ड ॲज अ पोस्ट मौर्यन पिरियड. याला आपण काय म्हणतो 200 BC to 300 AD इज द पिरियड ऑफ पोस्ट मौर्यन पिरियड. मौर्योत्तर कालखंड असं म्हणलं जातं. मौर्योत्तर कालखंड काय, मौर्योत्तर कालखंड म्हणजे काय की यामध्ये मौर्यांची वैशिष्ट्य आपल्याला त्यात दिसतात आणि उत्तर काळाची वैशिष्ट्य दिसतात. त्याला मौर्यांचा प्रभाव असणारा कालखंड त्याला आपण मौर्योत्तर कालखंड म्हणतो. त्या काळातला व्यापार वाणिज्य बघायचं आहे, इथे दिले 6 BC to 3rd century CE. रोमन जगासोबतचा असणारा व्यापार पाहायचा आहे. प्रादेशिक सत्ता जे काही आहे, महायान बुद्धिझमचा उदय कसा झाला तेही पाहायचं आहे बघा. महायान बुद्धिझम काय प्रकारचं आहे तेही बघायचं आहे. अमृता चौगुले, गुड आफ्टरनून. त्याच्यानंतर बघा खारवेला जैनिझम बघायचं, याच्यावर प्रश्न आहे बघा आत्ताच्या. लक्षात घ्या उद्या सेटचा निकाल लागेल 30th of August. MS सेट रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड अकॉर्डिंग टू प्रेस नोट ऑर द परिपत्रक जे काय सेटनं काढलेलं आहे. तुम्ही त्या साईटवर बघितलं, काल आपण बघितलं लेक्चरच्या बिगिनिंगलाच आपण ते बघितलं बघा. लेक्चरच्या बिगिनिंगला आपण बघितलं बाबा काय काय त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. 40वी जी आपल्याला काय म्हणता येईल की सेट झाली होती त्याचा रिझल्ट उद्या लागेल बघा. कधी लागेल असं काही त्यांनी टायमिंग सांगितलेलं नाही बघा, पण उद्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही बघा. उद्या कधीही लागू शकतो बघा. म्हणजे ऑफिशियल टायमिंग जर आपण पाहिलं 11 नंतर कधी ते टाकू शकतात बघा. कधी 4ला बी लागू शकतो, 3लाही लागू शकतो बघा. त्यामुळं बघत राहायला पाहिजे. आणि काय रिझल्टमध्ये त्याचे रिझल्ट आल्यानंतर त्याचे काय जे काही अर्थ काय लागतात का तेही पाहायला पाहिजे बघा. त्याच्यातनं येणारा जो काय मिनिंग आहे तो मिनिंग पण समजून घेतला पाहिजे बघा. म्हणजे काय बाबा आपला रिझल्ट आला नाही, आपला रिझल्ट आला आहे याचे 2 अर्थ असतात. आपला रिझल्ट आला याचा अर्थ आपला अभ्यास झालेला आहे, आणि आपला रिझल्ट आलेला नाही याचा अर्थ आपण अभ्यासात कुठेतरी कमी पडलेलो आहोत. काय आपला रिझल्ट आला नाही याचा अर्थ आपण कुठं ना कुठेतरी अभ्यासात कमी पडलेलो आहोत. ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघणं हे गांभीर्यानं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय बघा पोस्ट मौर्यन आर्किटेक्चर बघायचं आहे. गांधार मथुरा याच्यावरती प्रश्न आहे बघा. प्रश्न असतो यावर्षी कशावर आहे, द्रविड, नागर आणि वेसर या टेम्पल स्टाईल ऑफ आर्किटेक्चरवर क्वेश्चन आहे. दिस इज द आर्ट आर्किटेक्चर स्टाईल आहे. पण त्यातल्या त्यात पुढे बघा द्रविड, नागर आणि वेसर ह्या मंदिर स्थापत्य कला शैली आहेत. त्याच्यावर यावरती सेटला किंवा नेटला क्वेश्चन चालतं बघा. 28 जूनची नेटचं पेपर आणि 15 जूनचा सेटचा पेपर. लक्षात घ्या. आता डिसेंबरचं काउंटिंग सुरू झालेलं आहे बघा. डिसेंबरच्या परीक्षेचे फॉर्म मे बी सप्टेंबरला किंवा ऑक्टोबरला निघतील बघा. लक्षात ठेवून राहा, कारण ह्या सप्टेंबर एंडिंगला आणि ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकच्या आसपास ते फॉर्म निघतील, त्यावेळेस तयारीत राहा. त्याच्यानंतर बघा गुप्ता कालखंड आहे बघा. गुप्ता म्हणजे 300 पासून ते 550 AD याला आपण गुप्ता पिरियड म्हणता येईल. गुप्ता वाकाटका कालखंड.
त्यांची राजकीयता काय, त्यांचा समाज काय, त्यांची शेतकी अर्थव्यवस्था पहिल्यांदा शब्द आला अख्ख्या सिलेबसमध्ये. दिस इज द ॲग्रेरियन इकॉनॉमी, फर्स्ट वर्ड इन अवर हिस्ट्री सिलेबस. ॲग्रेरियन इकॉनॉमी, शेती आधारित असणारी अर्थव्यवस्था, शेतकी अर्थव्यवस्था असं त्यासाठी मराठीत शब्द इथे लिहितो बघा. तुम्ही लेक्चर बघायला की लिहून ठेवा, शेतकी अर्थव्यवस्था. लँड ग्रँट, लँड रेव्हेन्यू अँड लँड राईट्स. जमीनदान, भूमिदान, भूमी महसूल आणि भूमी अधिकार असे 3 शब्द. लँड राईट्स, लँड ग्रँट्स अँड लँड रेव्हेन्यू. गुप्तांची नाणी त्यामध्ये बघायचे. गुप्ता कॉइन्स काय प्रकारचे आहेत. बिगिनिंग ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, मंदिर स्थापत्य कलेची सुरुवात आपल्याला त्यामधनं झालेली आहे, ज्याच्यामध्ये नागर, द्रविड आणि वेसर आहेत बघा. नागर, द्रविड आणि वेसर आपल्याला शैली असलेले असतात. त्याच्यानंतर पुराणिक हिंदुझमचा उदय कसा झालेला आहे. पुराणिक हिंदुझमचा उदय कशा प्रकारचा झालेला आहे व काय उदय झालेला आहे, त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत त्याचा, किंवा त्यातनं पुराणिक हिंदुझमचे वैशिष्ट्य काय दिसतात. प्रश्न त्याच्यावर कसा बनवता येऊ शकतो आपल्याला. आपल्याला जर ॲज अ एक्झामिनर म्हणून आपण ट्राय करायला लागलो बाबा काहीतरी प्रश्न त्याच्यावर बनवायचा आहे आपल्याला, तर कसा बनवलं बघा आपण कशा प्रकारचा प्रश्न बनवेल बघा त्याच्यावर. आपण जर समजा आपल्याला एक ऑप्शन दिला की तुम्ही पुराणिक हिंदुझम एक प्रश्न बनवा, काय प्रश्न बनवायचा आहे इमर्जन्स ऑफ पुराणिक हिंदुझम, मग काय काय कसं बनवता येईल बघा. आपल्याला स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, एक 8-10 प्रकारचे क्वेश्चन्स आपण आतापर्यंतच्या सेटच्या नेटच्या पेपरमध्ये नोटीस केलेत बघा. काय काय त्यामध्ये असर्शन रिझनिंगचं आहे, फिलिंग द ब्लँक्स असतात, मॅच द फॉलोइंग असतं, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असतं, परत काय म्हणते इनकरेक्ट स्टेटमेंट असतात, एखाद्या चुकीचं असणार विधान आहे. परत काय म्हणता येईल की बायोग्राफी ओरिएंटेड क्वेश्चन्स राहतात बघा, कोणी पुस्तकाचे ओरिजिनल क्वेश्चन्स राहतात बघा, कन्सेप्च्युअल राहतात बघा. एखादा कन्सेप्ट दिला जातो, त्याची व्याख्या देतात आणि वर तो कन्सेप्ट दिला जातो आणि खाली विचारतात की हे म्हणजे काय. म्हणजे समजा तकावी लोन म्हणजे तकावी म्हणजे काय, त्यावेळेस सोनधर विचारलं, अगोदर तकावी लोन विचारलं होतं, तर सोनधर सेटला विचारलं होतं ह्या वर्षी, याच्या अगोदर तकावी विचारलं. आपण सोनधर लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शनला घेतलं होतं बघा. त्याच्यातनं काय काय आपल्याला अर्थ लागतात. आपण उद्या रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा एक सेटचा पेपर परत एकदा रिवाईव्ह करू बघा. त्याच्यातनं काय इन्साइट्स येतात, काय काय स्कोर येतात, लोकांना रिझल्ट काय येतो, कट ऑफ काय लागतो. नक्की उद्याच्या लेक्चरपर्यंत रिझल्ट लागला तर उद्याच्या लेक्चरमध्ये त्याचं डिस्कशन घेऊ, नाही तर मग सोमवारच्या लेक्चरमध्ये त्याचं डिस्कशन घेऊ बघा. जर शक्य झालं उद्या जर आपल्या पेपर म्हणजे लेक्चर सुरू होईपर्यंत जर रिझल्ट त्यांचा आला तर आपण लेक्चरमध्ये त्याचं डिस्कशन विस्तृतपणे घेऊ, नाही तर मग सोमवारच्या लेक्चरला घेऊयात बघा. ओके, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा संस्कृत भाषेचा विकास कसा झालेला आहे. डेव्हलपमेंट ऑफ संस्कृत लँग्वेज. व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट ऑफ संस्कृत लँग्वेज. संस्कृत भाषा ही आपल्याला कुठच्यामध्ये गुप्ता वाकाटकांमध्ये दिसते. अगोदर कुठं संस्कृतचा उल्लेख सुद्धा नाही बघा, लक्षात घ्या. ऋग्वेदिक काळात सुद्धा संस्कृत नाही बघा. संस्कृत कुठं दिसते बघा, बुद्धिझमच्या शेवटी आपल्याला 4थ्या धम्मसंगीतेमध्ये संस्कृतचा उल्लेख म्हणतात ना, वाढायला किंवा वापरायला सुरुवात केलेली दिसते बघा. बौद्ध भिक्खूंनी संस्कृत, महायान कशामुळे आहे बघा, त्यामध्ये संस्कृतचा वापर वाढलेला दिसतो बघा. त्याच्यानंतर आहे बघा संस्कृत लिटरेचर आहे. काय संस्कृतमध्ये काय लिटरेचरमध्ये त्यामध्ये आपण म्हणा कालिदासाचं वाङ्मय येणार. आणखी काय काय कालिदासावर प्रश्न आहे बघा यावर्षी, त्यामुळे तोही घटक समजून घ्या. मग विज्ञानावरचा असणारा प्रश्न आहे सायन्स टेक्नॉलॉजी, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास कसा झालेला आहे, मग खगोलशास्त्रज्ञ कसा आलेला आहे. परत आणखी काय म्हणता येईल बघा, मग चरक संहिता काय, सुश्रुत संहिता काय, आणखी काय काय प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आलेले दिसतात बघा आपल्याला. चरक संहितेचे मग कुठं लिहिलेले आहेत किंवा सुश्रुत संहिता कोणत्या बाजूला भारताच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशामध्ये लिहिली गेलेली आहे त्याच्यावरनं आपल्याला मग त्याच ठिकाणी ते निर्माण होण्याचं काही ना काही लॉजिक असतं ते बघायला पाहिजे. मग ॲस्ट्रॉनॉमी आहे बघा, खगोलशास्त्र आहे, खगोलशास्त्र भास्कराचार्य. मॅथमॅटिशियन आर्यभट्ट म्हणतो आपण, आर्यभट्ट खगोलशास्त्र. भास्कराचार्य लीलावती नावाचा ग्रंथ आहे बघा, मुलीच्या नावानं लिहिलेला गणिताचा, गणिती म्हणून पण आहे बघा, गणिती नावाचा पुस्तक पण आहे. मग त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे बघा विज्ञानामध्ये काय, मेडिसिनमध्ये आपल्याला लिहायचं आहे बघा चरक संहिता, वाघभट आहे बघा सुश्रुत संहिता, सुश्रुत संहिता. त्याच्यानंतर हर्ष आणि त्याचा काळ, त्याचं प्रशासन आणि धर्म याच्यावर आपल्याला बघायचं.
त्याच्यानंतर शरानकयास आणि विष्णुकुंदिनी छोटासा एका लेक्चरमध्ये दोन्ही घटक होते एवढा आहे. हे झालं युनिट 2. हिअर फ्रॉम हिअर आवर एन्शियंट इंडिया सिलेबस विल बी. आफ्टर that unit number 3 is the early medieval period which is from the 750 to 1200. 750 ते 1200 या काळाला अर्ली मिडिवल कालखंड म्हणलेलं आहे. 750 ते 1200 त्याला अर्ली मिडिवल कालखंड म्हणलेलं आहे. ओके, चला आपण आता मगध बघूया. बघा, राईज ऑफ मगध. राईज ऑफ मगध. ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचा, सोर्सेस काय आहेत सगळं बघूया. सम ऑफ द सोर्सेस दॅट हिस्टोरियन यूज फॉर रायटिंग ऑन दिस पिरियड. मगध टू बिकम एम्पायर, म्हणजे मगध एक स्टेट होतं, त्याचे एम्पायर कसं झालं ते बघायचं. द पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ मगध ड्युरिंग 2 centuries प्रोसिडिंग द मौर्यन रूल. द अर्ली मौर्यन किंग चंद्रगुप्त, बिंदुसार अँड काय म्हणतात त्याला, चंद्रगुप्त, बिंदुसार अँड देअर एक्सपान्शनिस्ट ॲक्टिव्हिटीज, विस्तारवादी असणाऱ्या कृती. द कॉन्टेक्स्ट ऑफ द ॲक्सेशन अँड द कोरोनेशन ऑफ अशोका मौर्य अँड द इम्पॉर्टन्स ऑफ कलिंगा वॉर. 261 BC इज द कलिंगा वॉर ऑफ कलिंगा किंवा कलिंगा वॉर. बाउंड्रीज ऑफ द एम्पायर, मगध एम्पायर ॲट द डेथ ऑफ अशोका. अशोकाच्या मृत्यूच्या वेळेस काय प्रकारचं असणारी जी सीमारेषा ज्या होत्या कशाच्या, मौर्य साम्राज्य, तेही आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. बघा, ओके, चला आपण आता फ्रॉम स्टेट टू एम्पायर वी आर डिस्कसिंग द राईज ऑफ मौर्यन एम्पायर, मगधन एम्पायर. मगध नावाचं स्टेट्स कसं आलेलं आहे, काय आलेलं आहे, त्या गोष्टी आता बघूयात. मगध, चंद्रकोर, बिंबिसार, प्रस्तावना, ओके ठीक आहे, उपोद्घात, काशी, राजत्व, काशी, 16 महाजनपद, बघूया काय काय सांगितलेलं आहे ते आपल्याला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पण बघू. काय बा, बिंबिसारच्या काळापासून गुप्त काळाच्या राजकीय इतिहासाचं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. बघा मग काय काय त्यामध्ये बघूया. बघा, स्थानिक स्वायत्तता साम्राज्य अंतर्गत ऐकी. बिंबिसाराबरोबर बिंदुसार वेगळा, बिंबिसार वेगळा. बिंबिसार इज द मगधन रूलर और बिंदुसार इज द मौर्यन रूलर. बिंबिसारोत्तर काळात राजकीय इतिहासाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन शक्तीमधील रस्सीखेचीचा उल्लेख करावा लागेल. त्यापैकी एक शक्ती केंद्रोत्सारी तर दुसरी केंद्रगामी, म्हणजे स्थानिक जानपद स्वायत्तेबद्दल ओढा प्रकट करणं आपल्याला त्यामध्ये दिसतं. बरोबर, आपल्याला त्याच्यामध्ये आणखी काय आहे बघा, आपल्याकडे वी हॅव अदर रेफरन्स. फर्स्ट वी हॅव टू लुक इनटू दिस. इंट्रोड्यूस वेरियस जनपदा, महाजनपदा, जनपदा, महाजनपदा तो प्रायमरली अर्ली बुद्धिस्ट अँड जैन टेक्स्ट. जैन टेक्स्ट त्याची माहिती मिळते. द राईज ऑफ द जनपदाज. आता ह्यावेळेस प्रश्न विचार, जन यावेळेस आत्ताचा प्रश्न बघा, जनपद आत्ताच प्रश्न नेटला बघा, महाजनपद अँड द एम्पायर याची क्रॉनॉलॉजी विचारलेली आहे. दीज आर द क्रॉनॉलॉजी. जनपद त्याच्या अगोदर जन which were situated mostly on the North Vindhya is dated around the second half of the 4th millennium BC. In this unit आपल्याला काय, द महाजनपद आपण बघितलं सगळे. Magad has drawn the attention of historians for the last 200 years. This is so because it has become the nucleus of the power, political power of the well-known Mauryan dynasty. मौर्य घराण्याच्या राजकीय केंद्राचा बिंदू म्हणून आपल्याला मगध बघायला लागतं.
त्यामध्ये आपल्याला काय म्हणतो, मगध. बिहारच्या दक्षिणेस पाटणा काय आहे ते आपल्याला बघूया त्याच्यामध्ये. मगध, however, this process accelerated considerably under the Nandas and Maurya. Nanda and the Maurya. The location of Ashokan inscription indicate that major part of Indian subcontinent, excluding the eastern and the southern extremities, had come under the Magadhan suzerainty. However, after discussing detail of how this expansion took place, we shall introduce you to this view. Then we are discussing about the sources of that period. The event and tradition of the Middle Ganga plain, where the Magadha prominently located, are well preserved in the early Buddhist and the Jain literature. Some of the texts of Buddhist tradition are compiled as a Tripitakas. Tripitakaमध्ये त्याची माहिती मिळते, त्रिपिटकामध्ये माहिती मिळते. And the Jataka, those pertaining to the early Jain tradition as the Acharanga Sutra and Sutra Kirtanga, which are considered earlier than others. Jain tradition मध्ये दोन पुस्तके आहेत, त्याची नाव आहे, नाव दोन्ही लिहून ठेवा. काय बघा, आचारंग सूत्र आणि सूत्र कृतंग, ही दोन सोर्स दिसतात. Early Jain tradition and which are considered earlier than others. All these were, however, written or compiled well after the 6th century BC at different times. For particularly, the early events of the political nature, Buddhist and Jain tradition present them more authentically and directly than to the latter Brahminical account of the various Puranas. पुराणापेक्षा जास्त ऑथेंटिक आपल्याला त्यामध्ये माहिती मिळताना दिसते. Which attempt to provide histories of royal dynasties of the period of the Gupta, later Buddhist chronicle like the Mahavansh and Deepavansh, compiled in Sanskrit. तिसरा सोर्स काय बघा, महावंश. Deepavansh. Sources for the event related to particular Ashokan Maurya region. This along with the Divya Dan. Fifth source is Divya Dan. Divya Avadhan literature. Divya Avadhan. This along with the Divya Dan, which is preserved outside India in the Tibetan and Chinese Buddhist sources, not being contemporary to the period under the discussion, have to be used cautiously as they develop in the context of Buddhism spread outside India. Foreign sources of information which are considerably more relevant and are near contemporary, समकालीन असणारे त्यातले त्यात तेवढेच महत्त्वाचे असणारे सोर्सेस. क्लासिकल रायटिंग ग्रीक अँड लॅटिन मधले असणारे त्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. These are impressions of traveler who visited India around that time, and the name of that traveler is the Megasthenes, who visited court of Chandragupta Maurya, and who is the ambassador of the Seleucus Nicator. Who is the ambassador of Seleucus Nicator? Seleucus Nicatorचा राजदूत कोण होता? दिसते का बघा, कोण सापडते का बघा. Megasthenes India. The Greek writing of Strabo, आपण फॉरेन ट्रॅव्हलर्स मध्ये आपण बघितलं, नाव जर घेतलं तर फॉरेन ट्रॅव्हलर्स. अर्लियर आपण बघितलं मॅगस्थेनीज, इंडिका नावाचं बघा, मॅगस्थेनीज. स्ट्रॅबो अँड डिओडोरस. सेकंड स्ट्रॅबोची काय बघा, स्ट्रॅबो प्लिनीचे नॅचरल, स्ट्रॅबोची जिओग्राफी. स्ट्रॅबो. थर्ड इज डिओडोरस. हेरोडोटस हा फादर ऑफ हिस्ट्री म्हणलं जातं बघा. हेरोडोटस इज द फादर ऑफ हेरोडोटस इज अ फादर ऑफ हिस्ट्री. इतिहासाचा पितामह असं जी शब्दावली वापरली जाते तो कोण आहे बघा, हेरोडोटस, नॉट डिओडोरस. ऑफ द 4th century BC than the Arian of the 2nd century, 4th
traveler is Aryan of the second century. This is the first century. This is the Aryan of the second century. Since northwest India from about the 6th century BC till about the 4th century BC was under the sphere of foreign rule, some of the information on the phase of Achaemenid or the Persian rule and later on the invasion of Alexander comes to us from the Persia, inscription and Greek sources. हेरोडोटसच्या अकाउंटमधनं पण आपल्याला त्या काळात माहिती मिळते जे सिकंदरचं आक्रमण झालं भारतात. त्यानंतर बघा लिटररी सोर्सेसमध्ये आपल्याला भारतातले काय बघा, एव्हर सिन्स इट डिस्कवर्ड इन 1905ला अर्थशास्त्र कौटिल्य याचा डिस्कवर झाला. इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ द मौर्यन पिरियड. डिस्पाइट कॉन्ट्रोवर्सी रिगार्डिंग इट्स डेट, many scholars would like to use a major portion on this text for the Mauryan period. मोठ्या माहिती जास्तीत जास्त माहिती आपल्याला मौर्य काळात मिळते. They suggest that the text was originally written by the Kautilya, the ministers of Chandragupta. त्याचं नाव महेश दास पण आहे बघा. काय नाव आहे बघा, विष्णुगुप्त, चाणक्य आणि कौटिल्य असे शब्द. महेश दास हे बिरबलचं नाव झालं बघा, बिरबलचं नाव झालं, चुकून सांगितलं बघा. कौटिल्य, विष्णुगुप्त आणि चाणक्य हे शब्द आपल्याला ह्यासाठी वापरले जातात. मौर्याच्या दरबाराचे मंत्री. कमांड आपण एडिटेड बाय द अदर रायटर ड्युरिंग द सबसिक्वेंट पिरियड. नंतरच्या काळात काही लोकांनी त्याला एडिट केलं, संकलन किंवा त्यामध्ये चेंजेस काही केलेले दिसतात. बोथ इन इन्स्क्रिप्शन्स अँड कॉइन्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन फॉर द अंडरस्टँडिंग द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया. They become significant during the Mughal period. The coins of this period, however, do not hear names of kings and they are called as a Panchmark coin, PMC coin, because differently symbols were punched on them separately. मग त्या नाण्यावर त्या राजाचे चिन्ह किंवा ते चित्र दिसायचं, राजाचं चित्र त्यामध्ये आपल्याला. Though this type of coin are known from roughly about the 15th century BC, the Mauryan Panchmark coin series are significant in that they are probably issued by a central authority as indicated by the uniform. त्यातलं मग एक सध्या आपल्याला काही माहिती मिळते का, ती आपल्याला सिम्बॉल यूज काय, मग काही संकेत असणारे काही सिम्बॉल्स पण होते का त्याच्यामध्ये, सिम्बॉल्स पण आपल्याला त्यामध्ये असलेले दिसतात का, ही आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. प्रतिभा जाधव काय विचारायचं आहे बघा, काय विचारायचं आहे. In contrast to the coin, the inscriptional material and particularly for Ashoka's rule is extremely important and unique in context for 14 major rock edicts. मोठे 14 शिलालेख आपल्याला दिसतात अशोक. 7 minor, 14 major rock edicts. Seven minor rock edicts. Archaeologists ने वापरलेले शब्द. And 7 pillar स्तंभलेख, pillar rock edicts and other inscription Ashoka located at the prominent place near town and trade routes in various parts of the Indian subcontinent. They stand out markedly as physical testimony to the length and breadth of the Magadhan Empire. अशोकाच्या काळामध्ये काय प्रकार आहे. Archaeology as a source of information has in recent years yielded considerable data on the material culture of the Ganga Valley. We know that the archaeological phase associated with the NBBW, Northern Black Polish Bear, was the period when the cities and town emerged. त्या ठिकाणी शहर आणि गाव जे होते यासाठी त्या काळातला आहे. During the Mauryan period, as archaeologists suggest, there were further changes in the material life of the people. From archaeology, we also know that the many elements of material culture started spreading to areas outside the Ganga Valley, that they came to be associated with Mauryan rule. मौर्य काळाबरोबर काय प्रकारचं आहे, मौर्य काळाबरोबर काय आहे ते बघणं गरजेचं. मग आता आपण बघतोय की रिझन्स फॉर द राईज ऑफ मगध.
मगध साम्राज्याचा उदय होण्याचं कारण काय आपल्याला ते पाहायचं आहे. आतापर्यंत आपण बोलले सोर्सेस बघितले, आर्किओलॉजिकल सोर्सेस, लिटररी सोर्सेस, फॉरेन ट्रॅव्हलरचे सोर्सेस, अशा पद्धतीने आपण ते पाहिले. आता आपण बघूया. यू हॅव बीन जनरली इंट्रोड्यूस किंगडम as one of the 16 Mahajapata were located over the major port of Ganga Valley. गंगा खोऱ्यामध्ये असणार आहे, गंगा खोऱ्यामध्ये असणार आहे. with the northwest and southwest of the four most powerful kingdom. त्यामध्ये काय बघा, कोसल आहे, वज्जी आहे, बरोबर. त्यानंतर काय कन्फेडरसी and Magad lay in the middle Ganga Valley and the four the Avanti. These are the four major Mahajanpada in that period. What is the western Malwa? The kingdom that surrounded Magad were Ang in the east. Magadच्या पूर्वेला कोण आहे? अंग आहे. नॉर्थला काय? वज्जी आहे. and to its immediate west एकदम ताबडतोब पश्चिमेला काशी आहे. आणि वेस्टला कुठला आहे बघा? किंगडम ऑफ कोसल. कोसल असलेला पश्चिमेला, बरोबर, लगेच पश्चिमेला काशी. Magadha can be identified with the modern district of Patna, Gaya, Nalanda, and parts of the Shahabad in present day of state of Bihar. आजच्या बिहार मध्ये असणारे ठिकाण कुठलं कुठलं आहे? पटना, गया, नालंदा. नालंदा युनिव्हर्सिटी पण आहे बघा. कुमारगुप्त फर्स्टच्या दरबारात असणार. कुमारगुप्त फर्स्टनं सुरुवात केलेली नालंदा नावाचं विद्यापीठ पण आहे, त्यामध्ये आपल्याला दिसतं. नालंदा नावाचं विद्यापीठ पण आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं. हे आपल्याला बघायला पाहिजे बघा. म्हणजे आजचं जे मगध आहे, म्हणजे आजच्या काळात मगध असतं तर लोकेशन कुठं असतं, तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा. Present day of Bihar. Geographically, Magad location was such that it had in its vicinity a large tract of alluvial soil. The soil could be easily cleared of the heavy overgrowth with the use of iron implements and proved extremely fertile. Various varieties of paddy were grown as mentioned in the early Buddhist texts. This enabled the farmer to produce considerable surplus which augmented the tax. त्यातनं surplus उत्पादन झालं की त्यातनं टॅक्स दिला गेला. Magad also had access to easy supply of elephants. मगध मध्ये आणखी काय महत्त्वाचं आहे? एलिफंट सप्लाय किंवा पुरवठा ते करू शकत होते. In fact, Magad was one of the few which used elephant on a large scale in war and thus had edge over the others. म्हणजे हत्तीचा वापर युद्धामध्ये करत त्याचा फायदा त्यांना बाकीच्या राज्यांवर व्हायचा बघा. The elephant could be procured from the east. Nanda, according to the Greek sources, maintained 6,000 elephants. नंद घराण्याकडे आपल्याला जवळजवळ 600 हत्ती असल्याचा पुरावा ग्रीक संसाधनात्मक साधनाचा माहिती मिळतो. Elephant had an advantage over the horse and chariots because they could be used to march across the marshy lands and the areas which had no roads or other means of transport. R.S. Sharma feels that, R.S. Sharma काय म्हणतात? R.S. Sharma feels that the unorthodox character of the societal setup in Magadha allowed it to become more receptive to expansionist policy of its ruler. Magad had a happy admixture of Vedic and non-Vedic people, were different in their outlook than those of the orthodox Vedic society. वेगळे असणार त्यातलं काही वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. Interestingly, the earliest capital of Magadha, राजगृह, राजगृहालाच पहिल्यांदा गिरिवराज म्हणतात. त्या ठिकाणी पहिली धम्मसंगीते आपले झाले होते. आपण काल पाहिलं, कालच्या महाजनपदामध्ये बघितलं. Was situated to the south of the river and not near it. Rajagriha was surrounded by 5 hills, proved to be impregnable. It not only enjoyed a strategic location, सामरिक स्थानच नाही तर महत्त्वाचे आयर्न एन्क्रस्टेड आउटलेट, त्या ठिकाणी लोह सुद्धा मिळत होतं. म्हणजे जे बेनिफिट्स ऑफ द मगध, एलिफंट, आयर्न, सगळ्यांना एक्सपान्शनिस्ट पॉलिसी, वेदिक, ऋग्वेदिक पीपल आणि नॉन वेदिक पीपल असे दोन्ही लोक राहत होते त्या ठिकाणी आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. इट हॅज ऑल्सो बीन सजेस्टेड दॅट ॲक्सेसिबिलिटी टू कॉपर असायचं, त्याचबरोबर फॉरेस्ट ऑफ द प्रेझेंट डे साऊदर्न बिहार इफेक्टिव्हली एक्सप्लेन वाय द मगध डिड नॉट यूज. यातनं मग ते महत्त्वाचं राज्य का होत गेलं ही कारण आपल्याला दिसतात.
Their capital in the most fertile plain of the Ganga Valley, but in comparatively isolated region. The capital of the Magadha did not, however, shift to Patliputra. Patligram, situated on the confluence of several rivers. Ganga आहे, गंडक आहे, सोन, पून, पुनपुन रिव्हर आहे, पुनपुन नावाची नदी पण आपल्याला दिसते. The river could be used as a communication routes. ही नदीतनं आपल्याला एक संपर्काचं साधन, संप्रेषणाचं साधन म्हणून बघितलेलं आहे, communication routes. By the army moving in the direction of north, west, south and east. Besides being surrounded by rivers made its position impregnable, functioning as a veritable water fort, Jaladurga. Patliputra became the capital of Magadha under the Maurya. This enabled Magadha to effectively command the Uttarpath. उत्तरेकडल्या मार्गावरती या उत्तर पथात म्हणतात पाटलिपुत्रावर नियंत्रण राहताना दिसते. Which lay to the north of the river Ganga along the foothills of the Himalaya. The river also came to be used as one of the main arteries connecting the Magadha with different regions and making heavy transport along the river possible. Thus, Magadha had a certain natural advantage over the contemporary kingdom. काही महत्त्वाचा असणारा त्यांना फायदा होता, की काही फायदे असे काही फायद्याच्या गोष्टी आपल्याला दिसतात. सर्टन ॲडव्हान्टेजेस अदर कंटेम्पररी समकालीन असणाऱ्या राज्यापेक्षा जास्त फायदा होता. which the Avanti, its southwest coastal, to its northwest, and Vajji to the north were equally powerful at the turn of the 6th century BC. बाकीच्या चार जे महत्त्वाचे त्यातलं का नव्हतं. Recent researchers have suggested that accessibility to the iron mining in particular enabled regions like Magadha, Avanti not only produce good weapons of warfare, म्हणजे काय म्हणता येईल की या ठिकाणी दिलेलं काय बघा आयर्न मायनिंगचा जे फायदा त्या ठिकाणी झाला. आयर्न मायनिंग मधनं काय म्हणता येईल त्याला प्रोड्यूस गुड वॉरफेअर वेपन, प्रोड्यूस गुड वेपन ऑफ warfare. In other ways, it facilitated expansion of agrarian economy and thereby generation of substantial surplus extracted by the state in the form of taxes. त्यातनं टॅक्स पण यायचे, टॅक्स पण यायचे. This in turn enabled them to expand and develop their territorial base. Avanti, it must be noted, became a serious competitor of Magadha for quite some time. Was also located not far from the iron mines in eastern and Madhya Pradesh. Avanti had defeated Vatsa of Kaushambi, Vatsa Kaushambiचे होते त्यांना पराभूत केलं, and planned to invade Magadha. Ajatashatru, in present to this threat, began the fortification of Rajagir. Rajagirची तटबंदी झाली. The remains of wall can be still seen. Invasion though did not take finally place. म्हणजे काय पूर्णपणे आक्रमण त्यावरती झालेलं दिसत नाही. Magadha was located in a region which had abundance of timber. Timber म्हणजे बांबू पण मोठ्या प्रमाणात होता, त्याचा एक फायदा आपल्याला दिसतो. मगधाला फायदा आहे किंवा टिंबर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. Megasthenes had remarked the wooden wall and houses of Magadha. Wooden wall पण आपल्याला दिसते आणि houses पण त्यामध्ये ठिकाणी दिसते. The remains of wooden palisade of the 6th century BC have been discovered in the south of Patna. Timber could be usually used for manufacture boats. बोटसाठी वापर आहे आणि त्यातला बाकी पण त्याचं बेनिफिट असणार. आयर्न आहे, एलिफंट्स आहेत, टिंबर आहे, अशा अनेक फायदे त्या मगध असणार दिसतात. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ प्री मगधन काय म्हणता येईल की प्री मौर्यन मगध. बिंबिसार हु वॉज अ कंटेम्पररी ऑफ द बुद्धा. बिंबिसार हा असणार त्याचा राजा बिंबिसार. त्याच्यावरती थोडक्यात आपण बघूया. मौर्य घराणे येणे अगोदरचे असणारे बाकीचे घराण्याची नावं लिहून. मौर्य घराणे येणे अगोदरची कोणती घराणे होती बघा.
अगोदर काय बघा, मगध साम्राज्य उदय, मगधचा पूर्व इतिहास राजवंश. मगध त्यामध्ये काय बघा, पहिलं घराणं कुठलं आहे बघा, असुर वंश. असुर वंश. बिहारच्या दक्षिणेस पाटणा व गया ह्या जिल्ह्यात मगधाचे राज्य होते. मानवतावादी थोर महात्म्यांना जन्म देणारे हे व बौद्धकाली सत्तेच्या अत्युच्च शिखरावर असलेले मगध राज्य पूर्वी येणाऱ्याचे स्मृतिस्थान होते, वस्तीस्थान होते. वैदिक वाङ्मयात मगधाचा तिरस्काराने उल्लेख केला आहे. वैदिक वाङ्मयात मगधाचा तिरस्काराने उल्लेख केला आहे. यावरून मगध साम्राज्य अनार्य संस्कृतीचे केंद्र होते. तेथील लोकांना व्रात्य, अनार्य असं म्हणत, म्हणजे लोकांना व्रात्य किंवा अनार्य म्हणत असत. कालांतराने त्यांचा आर्यात समावेश झाला. महाभारतातील वर्णनावरून प्राचीन काळात मगधात असुर वंश राहत असावेत. वसु, त्याचा पुत्र बृहद्रथ व जरासंध हे मगधातील प्रसिद्ध राजे होते. बौद्ध काळात जरासंध वंशाचा शेवट झाला. इसवी सन पूर्व 5व्या शतकात शिशुनाग किंवा शेषुनाग वंशाने आपल्याला काय म्हणता येईल की आपली अधिसत्ता प्रस्थापित. असुर वंश झाला तर असं काय, शिशुनाग वंश. शिशुनाग वंश. त्याच्यानंतर आहे बघा, थर्ड इज द नंद वंश. त्याच्यानंतर असणारा नंद वंश. शिशुनाग वंश, नंद वंश. 16 संस्कार पण आपण पाहिलेत बघा. आपण काय काय प्रकारचे संस्कार होते. शुंगराजे उत्तर काळातील नाही, मौर्य काळातले आपल्याला पाहिजे. मौर्य पूर्व काळातील पाहिजे. अशोकाचे शिलालेख ओके, याच्यात नाही बहुतेक. काय, भारताच्या नंद घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर काय बघा, नंदवंश. महापद्मानंद. काय, महापद्मानंद. महापद्मानंद याचा जो राजा आहे, यानं आपल्याला शिशुनाग घराण्याचा शेवट केलेला दिसतो. शिशुनाग घराण्याचा शेवट करून मगधावर 364 BC ला सत्ता स्थापन केली. इसवी सन पूर्व 364 ला आपली सत्ता स्थापन. नंद घराणी सत्ता सुमारे 43 वर्ष चालली. 321 BC पर्यंत चालली. 43 वर्ष चालली. या काळात नंद राजाने गंगा नदीपासून गोदावरीपर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार केला व लष्करी दृष्ट्या मगध साम्राज्याला सर्वश्रेष्ठ काय म्हणता येईल की साम्राज्य बनवले. महापद्मानंद मगध साम्राज्य त्याच्या 8 मुलांनी राज्य केले. महापद्मानंतर 8 मुलांनी त्याच्या काय म्हणता येईल मगध साम्राज्यावर राज्य केले. त्यापैकी नंद घरातील अखेरचा राजा धनानंद वगळता इतर माहिती मिळत नाही. अखेरचा राजा म्हणून धनानंद आहे. अखेरचा राजा धनानंद आपल्याला दिसतो. इतर 7 घराणी जणांची माहिती मिळत नाही. व्रजी, पांचाल, कौशल इत्यादी महाजन पदाचा समावेश असलेले मगध साम्राज्य प्रशासन दृष्ट्या अत्यंत कार्यक्षम होते. पाटलीपुत्र हे राजधानीचे शहर होते. पाटलीपुत्र वॉज द कॅपिटल ऑफ दॅट मगध एम्पायर. त्या काळी व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र होते. स्थानिक प्रशासन लोकांच्या सहभागाने चालत होते. धनानंदाने साम्राज्यवाढीसाठी व त्याचे योग्य प्रकारे रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य बळ पाठवले जमवले होते. साम्राज्य विस्तार झाला तरी मगध काय म्हणतात जनता धनानंदावर प्रसन्न नव्हती. कारण त्याच्या विलासी आणि आळशी वृत्तीमुळे बघा. त्यामुळं
आपल्याला असं म्हणलं जातं की चाणक्यानं चंद्रगुप्त मौर्याला सांगितलं आणि ते नंद घराणे किंवा नंदांची सत्ता उलथवून मग मौर्य साम्राज्य आलेलं दिसतं का. युद्धात शत्रूंचा पराभव करून प्रचंड लूट त्याने जमवली. तसं प्रजेवर अनेक अन्यायी रूल लादले किंवा नियम लादले. त्यामुळे मगधापती संपन्न समृद्ध झाला, परंतु जनता मात्र त्याच्यावर कायमच नाराज राहिली. त्या काळात धनानंदाचा सेनापती चंद्रगुप्त मौर्य होता. धनानंद त्याला ठार मारण्याच्या काय म्हणतात की प्रयत्नात आहे असे कळल्यावर तो तिथून निसटला आणि धनानंदाच्या पदरी असलेल्या राजपुरोहित आर्य चाणक्य याच्या मदतीने चंद्रगुप्ताने धनानंदावर स्वारी केली आणि नाराज प्रजेनेही त्याला सहाय्य केले. धनानंदाचा पराभव झाला. अशा प्रकारे नंद घराण्याची सत्ता इसवी सन पूर्व 321 मध्ये नष्ट झाली. काय 321 BC ला नंद घराणे नष्ट झाले. आता आलं आपलं मगध चंद्रगुप्त मौर्य. नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट द चंद्रगुप्त मौर्य. चल आपण आता एक एक पॉइंट बघू. हे पहिलं बघून हे घराणे 1 2 3. आता येणार मगध. फ्रॉम स्टेट टू एम्पायर and after that the rise of चंद्रगुप्त मौर्य. सॉरी एक मिनिट, त्याच्या अगोदरचा काही भाग आहे तो बघूया. चंद्रगुप्त मौर्य नंतर त्याच्या अगोदर बिंदुसार काय म्हणतात त्याला अजातशत्रू ते बघायचं आहे बघा. ते बघू आणि मग त्याच्याकडे जाऊ. बिंबिसार मधलं काही राहिलं ते बघूया बघा. बिंबिसार इसवी सन पूर्व 544 ते 463 50 वर्ष राज्य. वंशाबद्दल मतभेद. बिंबिसार यांच्या वंशाबद्दल प्राचीन वाङ्मयात एकमत नाही. एकच असं ठाम मत कोणाचंही नाही बघा. त्याच्यामध्ये पुराणाप्रमाणे तो शिशुनाग वंशाचा होता. दुसरे मत असे आहे की हा जो काही राजा आहे बिंबिसार हा हर्यक वंशाचा पहिला राजा होता. हर्यंक वंशाचा पहिला राजा बिंबिसार. हर्यंक घराण्याचा पहिला राजा. त्यानंतर शिशुनाग वंश मगधावर पदारूढ झाला. जैन वाङ्मयात बिंबिसार याचा श्रेणिक या नावाने उल्लेख आहे. जैन वाङ्मयात श्रेणिक नावाने उल्लेख. श्रेणिक नावाने उल्लेख. साम्राज्य विस्तार. बिंबिसार ख्रिस्तपूर्व 544 मध्ये मगधाच्या गादीवर आरूढ झाला. गिरीवरची ही मगधाची राजधानी आपण बघितलेलंच आहे सगळं. बिंबिसार याने राजगृह नावाची नवी राजधानी बांधली. बिंबिसार हा राजनीतिक कुशल प्रतापशाली नरेश होता. वैवाहिक संबंध व नैतिक सैनिक सामर्थ्यामुळे याद्वारे त्याने आपला राज्य विस्तार केला. वैवाहिक जे नातेसंबंध म्हणजे एकमेकाला मुली रिटू बेटी व्यवहार करायचा, त्यातनं काय करायचं राजकीय सत्ता किंवा राजकीय वर्चस्व निर्माण त्यातनं करायचं. आपला राज्य विस्तार केला. प्रथम कौशलचे 61 वंश असलेले मगध राज्य त्याने विशाल वैभवशाली व सामर्थ्याने बनवले. मगध साम्राज्याचा उदय घडवला कोणी बिंबिसारनं. मगधातील सुपीक जमीन, भरपूर पाणी पुरवठा आणि वाणिज्य अनुकूल परिस्थिती म्हणजे टिंबर आहे, एलिफंट आहे, आयर्न आहे या गोष्टीचाही फायदा घेतला व सत्ता व मत्ता प्रतिष्ठा वाढवली. शेजारचा अंगराजा बृहद्रथ यास पराभूत करून त्याने त्याचे अंगराज्य व समृद्ध राजधानी चंपा, अंगची राजधानी चंपा ही सुद्धा काबीज केलेली दिसते. तसेच राजकारणपट्टू बिंबिसारने पश्चिम व उत्तरेकडे शेजाऱ्यांशी स्नेहसंबंध प्रस्थापित केले. म्हणजे पॉलिटिकल अलायन्स पण चांगल्या पद्धतीने केलेला दिसतो. अवंतीच्या चंड प्रदोतचा कावीळ रोग बरा करण्यासाठी आपला जीवक नामकचा वैद्य पाठवला. जीवक नावाचा वैद्यक त्यानं पाठवला. कुठला अवंती नावाचा जे काही महाजनपद त्याचा जो चंड प्रदोत याचा कावीळ रोग नीट करण्यासाठी.
बिंबिसार वैवाहिक संबंध. बिंबिसार याने अनेक देशाच्या राजकन्याशी विवाह करून त्या देशाचे सख्य संबंध प्रस्थापित केले. या विवाहापैकी कोसल, वैशाली, भद्र या देशाच्या राजकन्याशी झालेले विवाह राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचे होते. पटरा आणि कोशलादेवी ही कोसल नरेश प्रसेनजित यांची बहीण असून तिला लग्नात सप्रेम भेट म्हणून प्रसेनजिताने काशीनगरचे उत्पन्न दिले होते. दुसरी राणी चेल्लमा ही लिच्छवी कन्या राजकन्या होती. याशिवाय भद्र विदेही कन्या राजकन्याशी त्याने विवाह केले. विवाहामुळे त्यांचे सामर्थ्य वाढले, तसे त्याला पुत्रही पुष्कळ झाले आणि मुलं झालेली दिसतात. उदार धार्मिक धोरण हे सुद्धा आपल्या बिंबिसारचं महत्त्वाचं धोरण आहे. उदार धार्मिक धोरण, वैवाहिक संबंध, काय वैवाहिक संबंध, यामुळे त्याची परिस्थिती मजबूत झाली. वैवाहिक संबंध, उदार धार्मिक धोरण, उदार धार्मिक धोरण. बिंबिसार यांच्या उदार धार्मिक धोरणामुळे त्यांच्या धर्माविषयी मतभेद आहेत. जैन, बौद्ध व ब्राह्मण यावेळी प्रत्येकजण त्याला स्वधर्मीय समजतात. महावीर व बुद्ध या दोघांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याने दोघांनाही राजश्री दिला होता. बुद्धाला वळवून नामक नावाचा देणगी देखील दिली होती. बुद्धाला वळवून नावाचं वन दिलं होतं बघा. बौद्ध धर्मही स्वीकारलेला दिसतो. राजवैद्य जीवक यास गौतम बुद्धाच्या शुश्रूषेसाठी पाठवले. म्हणजे गौतम बुद्धाची सेवा करायसाठी जीवक नावाचं वैद्य होतं. जसं चंड प्रदोतला पाठवलं तसं बुद्धाकडे पण सुद्धा पाठवलं होतं त्यांनी त्याची सेवा करण्यात. त्याने ब्राह्मणाही उदार देणग्या दिल्या. म्हणजे उदार धार्मिक धोरण हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा असणारा भाग होता बघा. उदार धार्मिक धोरण हे आपल्याला या ठिकाणी बघितलं पाहिजे. मग आता शासन व्यवस्था काय होती तर अधिकारी वर्ग, अनेक खात्यामध्ये प्रशासनाची विभागणी करून प्रत्येक खात्यावर कार्यक्षम अधिकाऱ्यांची महामात्राची नेमणूक केली. उदार काय म्हणतात की शासन व्यवस्थेमध्ये उच्च अधिकाऱ्यावर त्याचे योग्य निरीक्षण, नियमन व नियंत्रण होते. व्यवस्थित निरीक्षण नियमन हे आपल्याला त्याच्यामध्ये असलेलं दिसतं. नालायक अधिकारी किंवा जे खराब अधिकारी आहेत, काम व्यवस्थित करत अशांना ते बडतर्फ करत व लायक लोकांना किंवा योग्य लोकांना बढती देण्यात येईल. अर्थव्यवस्था त्याच्या मगध साम्राज्यात 80,000 खेड्यांचा समावेश होता. राजकारणात कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे प्रांत पाडून त्यावर राजपुत्राची नेमणूक केली होती. म्हणजे आत्ता बी आपण दिसतो बघा आपले किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश, हे काय म्हणतात गव्हर्नन्स किंवा राज्य चालवण्यासाठी सोपी गोष्ट असते. की राज्य चालवण्यासाठी सोयीस्कर व्हावं यासाठी वेगळ्या याच्या भागामध्ये जी विभागणी केली जाते. सुपीक जमीन, समृद्ध व्यापार यामुळे मगध साम्राज्याचा जे खजिना चांगलाच भरलेला होता. असे राजधानी गिरिवर्ज सभोवताली उंच टेकड्या असल्यामुळे नैसर्गिकरित्या सुरक्षित असणारी होती. गिरिवर्ज म्हणजेच कुठले बघा राजगृह. उत्तरेस बिंबिसारने राजगृह नावाची नवी राजधानी बांधली. जैन व बौद्ध यात्रेकरू या राजधानीला नेहमी भेट देत असत. बुद्धाने ही राजगृहाला भेट दिली होती आणि पहिली धम्मसंख्या ती राजगृहाला झाली होती बघा. न्याय काय, न्यायदानासाठी न्यायाधीशाची नियुक्ती केली होती. गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात येई. फटके मारणे, तप्त लोखंडाने डाग देणे, अवयव तोडणे, फाशी दे वगैरे यासारख्या शिक्षावर फौजदारी कायदे फार कडक होते असे दिसते. म्हणजे त्याच पद्धतीचं असणारं नेचर ऑफ पॉलिटी, नेचर ऑफ पनिशमेंट, नेचर ऑफ जो क्राईम आहे त्या क्राईमनुसार त्याला पनिशमेंट पण दिली गेलेली दिसते. मृत्यू 493 BC ला, मृत्यू 493 BC ला आपल्याला बिंबिसारचा दिसतो. बिंबिसार याचा पुत्र अजातशत्रू याने बिंबिसारला ठार केले असे बौद्ध मतानुसार सांगण्यात येते. कोणी अजातशत्रूनं मारला असं, त्याच्या मुलानं मारला असं. याच्यानंतर आलेले अजातशत्रू हे असं बौद्ध मतानुसार सांगितलं जातं. अजातशत्रू मारला असं. अजातशत्रू कैदेत बिंबिसार याने विष प्राशन करून आत्महत्या केली असेही मत आहे.
अशा प्रकारे बिंबिसारची 50 वर्षाची कारकीर्द संपली. अजातशत्रू 493 ते 493 BCE टू 462 BCE. 493 ते 462 BCE. साम्राज्य विस्तारासाठी संग्राम. बिंबिसारच्या मृत्यूनंतर अजातशत्रू काय म्हणता येईल की मगध सिंहासनावर आरूढ झाला आणि त्याने साम्राज्यवादी आक्रमक धोरणाचा अवलंब केला. त्यामुळे त्याला कौशल, वैशाली व इतर गणराजाशी युद्ध करावे लागले. कौशलच्या प्रसेनजितास नमविले. प्रसेनजित राजा आपण ऐकलेला आहे बघा, त्यांना बुद्धाला डोनेशन दिलेलं आहे, बुद्धाला बुद्धिझमला राजाश्रय दिलेला राजा म्हणजे कौशलचा प्रसेनजित. कौशल नरेश प्रसेनजिताने आपली बहीण कौशला देवीचा विवाह बिंबिसारशी दिला. काशीनगरचे उत्पन्न तिला अंधन म्हणून दिले. पुढे अजातशत्रूने बिंबिसारचा खून केला आणि पतिशोका आणि कौशल देवीचा अंत झाला. कौशल देवी जी आहे म्हणजे राजा प्रसेनजितची जी बहीण आहे तिचा आपल्याला काय म्हणता येईल की अंत झालेला दिसतो. कशामुळे? पतिशोकामुळे. बिंबिसार व कौशल देवीच्या अशा दुःखद निधनामुळे कौशल नरेश प्रसेनजिताने काशीचे उत्पन्न अजातशत्रूपासून देणे बंद केले. त्यामुळे कौशल व मगध यांच्यात परत आपल्याला वितुष्ट निर्माण झाले आणि त्यातनं संघर्ष सुरू झाला. बाय कौशलच्या उत्पन्नावरनं सुरू झालेला दिसतो. अनेक लढाया झाल्या. एका लढाईत प्रसेनजित पराभूत होऊन पळाला, तर दुसऱ्या लढाईत अजातशत्रू पराभूत होऊन पकडला गेला. शेवटी काशीचे उत्पन्न व प्रसेनजितची कन्या वजिरा अजातशत्रूस मिळून कौशल व मगध यांच्यात पुन्हा सख्य स्थापन केले प्रसेनजिताने. कुणी? अजातशत्रूस. या संघर्षात मामापेक्षा भाचाच अधिक फायद्यात राहिलेला दिसतो. भाचा म्हणजे अजातशत्रू, मामा म्हणजे प्रसेनजित. वैशाली व गणराज्य संघाचा पराभव. पहिलं काय साम्राज्य विस्तार आपल्याला केलेला आहे ते आपण याच्याबद्दल थोडक्यात तिथे लिहून ठेवतो बघा. काय बघा त्याच्यामध्ये आपण बघितलं वैशाली व गणराज्य संघाचा पराभव त्याने केला. वैशाली गणराज्य संघाचा पराभव. वैशालीच्या लिच्छवी गणराज्याच्या चेटक राजाची कन्या चेलना ही अजातशत्रूची सावत्राई होती. बिंबिसारच्या मृत्यूनंतर मगधाच्या गादी संबंधी त्यांच्या पुत्रात भांडणी होऊन अजातशत्रूचा विजय झाला. तेव्हा चेलन आपल्या हल्ला व बेहल्ला या दोन पुत्रासह काही जडज बाहेर घेऊन पित्याकडे गेली. हे जडज बाहेर हल्ला व बेहल्ला यांच्यासह अजातशत्रूने परत मागितले. ते त्यांच्या सावित्राईने नाकारले. तेव्हा हल्ला व बेहल्ला यांना स्वाधीन करण्याबद्दल अजातशत्रूने लिच्छवी नरेश चेटकास सांगितले. चेटकाने ते नाकारले, पण म्हणून युद्ध सुरू झाले. असे मगध व वैशाली यांच्यातील संघर्षाचे कारण जैन वाङ्मयात आढळते. मगध आणि वैशालीला संघर्ष होता यातलं जे कारण आहे आपल्याला कडे सापडतं जैन वाङ्मयात सापडतं. जैन वाङ्मयामध्ये आपल्याला त्याचे कारण किंवा ती माहिती मिळते. कशाची? मगध आणि वैशालीचा असणारा जो स्ट्रगल आहे त्याबद्दलची माहिती मिळते आपल्याला. पुढं काय बघा, अजातशत्रू सारख्या साम्राज्यवादी व्यक्तीला आक्रमणास क्षुल्लक कारणे पुरेसे असते. तसेच मगधासारख्या वैऱ्यांच्या वाढत्या वैभवाचा वैभवशाली वैशाली सारख्या शेजारी राज्याला हेवा वाटणे स्वाभाविक होते. म्हणजे त्याला काही करून ताब्यात घ्यायचं, कोणाला? अजातशत्रूला ते राज्य ताब्यात घ्यायचं होतं. दोघांमध्ये चकमकी सुरू झाल्या. दोघांनी युद्धाची सिद्धता केली.
त्यासाठी मगध सम्राट अजयशत्रूने गंगा व शोण या नद्याच्या संगमावर पाटलीग्राम नामक खेड्यात एक मजबूत किल्ला व नगर बांधले. त्याला कुसुमपूर असे म्हणले. कुसुमपूर बांधले. कुसुमपूर आपल्याला बांधलेलं दिसतं. हेच कुसुमपूर पुढे प्रसिद्ध पावलेले पाटलीपुत्र असून मौर्य व गुप्त यासारख्या प्रसिद्ध वंशाच्या सम्राटाच्या राजधानीचे केंद्र आपल्याला हे पाटलीपुत्र बनलेले दिसते. वैशालीचे लिच्छवी राजा चेटक याने युद्धाची भव्य तयारी केली व त्याने सुमारे 36 लहान मोठ्या गणराज्याचा संघ बनविला. अनेक राजांना मगधाविरुद्ध उठवले. अशा अवस्थेत अजातशत्रूने कूटनीतीचा अवलंब केला. आपल्या वयस्वर नावाच्या मंत्र्यास बडतर्फ केल्याचे जाहीर करून हेरगिरीसाठी चिटकाकडे पाठवून दिले. वशकराने अजातशत्रूबद्दल द्वेष दाखवून चिटकाचा विश्वास संपादन केला व महत्पद प्राप्त केले. चिटकाकडे गणराज्य संघाचे नेतृत्व गेले आणि त्या गणराज्य संघात फूट पाडण्याचे कारस्थान वशकाराने केले. वैशाली व त्याचे सहकारी संघराज्य गणराज्य यांच्या प्रचंड पण फुटीर व दुफळी युक्त फौजेच्या मगधाचे सुधारलेले शस्त्रास्त्रे असलेल्या बलिष्ठ फौजेने पराभव केला. अशा प्रकारे वैशाली व गणराज्य संघ यांचा अजातशत्रू पराभव केल्यामुळे मगधाचे साम्राज्य सामर्थ्य संपत्ती व कीर्ती वाढले. लहान मोठ्या गणराज्याने मगध साम्राज्याचे सार्वभौमत्व मान्य केले. त्यामुळे मगधाच्या सीमा उत्तरेकडे हिमालयास व दक्षिणेकडे विंध्य प्रांतास भिडल्या. त्याच्यानंतर आहे बघा, पुढचा आहे बघा साम्राज्य विस्तार. आपण बघतोय काय म्हणतात अवंतीची जी धमकी आहे त्या अवंतीचं काय बघा. अवंती कशा पद्धतीनं आलं मगध साम्राज्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. काय बघा, वैशालीशी युद्ध करण्यात गुंतलेला असताना अवंतीच्या चंडप्रद्योतचा मगधावर स्वारी करण्याचा. आता चंडप्रद्योतची स्टोरी काय बघा. चंडप्रद्योतला कावीळपासून वाचवण्यासाठी जीवकाला पाठवलं होतं कोणी, बिंबिसारनं. म्हणजे बिंबिसारनं जे रिलेशन्स मेंटेन केले त्याच्या वेगळे रिलेशन्स आपल्याला किंवा वेगळ्या पद्धतीनं इतिहास आपल्याला किंवा क्वालिटी हे आपल्याला अजातशत्रूचे दिसते. विस्तारवादी धोरण दिसते. काय म्हणतो आपण त्याला, विस्तारवादी धोरण दिसते. मगधावर स्वारी करण्याचा मनोदय अजातशत्रूला कळतात. त्याने आपल्या राजगृह या राजधानीचा कडोकट बंदोबस्त केला. राजधानी काय आहे, राजगृहाची राजधानी, त्याचा बंदोबस्त कडोकट केला. उदार धार्मिक धोरण हे आपल्याला दिसतं. अजून त्याचं काही वैशिष्ट्य आहे बघा. उदार धार्मिक धोरण. धार्मिक धोरण. जैन व बौद्ध या दोन्ही धर्मीयाशी अजातशत्रूंचे एवढे जिव्हाळ्याचे संबंध होते की दोन्ही धर्माचे लोक त्याला स्वधर्मीय मानत होते. अजातशत्रूने प्रथमतः बुद्धाकडे दुर्लक्ष करून महावीराचा पुरस्कार केला. नंतर त्याने बुद्धाची भेट घेतली. बुद्धामुळे त्याला आत्मशांती लाभली. कोणाला, अजातशत्रूला. ही आत्मशांती अजातशत्रूस दुसऱ्या कोणत्याही महापुरुषाकडून मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने बौद्ध धर्म स्वीकारून व या धर्माला राजाश्रय दिला. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ख्रिस्तपूर्व 887 मध्ये राजगृह येथे भरलेल्या प्रथम महासभेस मदत केली. बुद्धाच्या अवशेषावर स्तूप उभारले व आणि अजातशत्रूच्याच काळात पहिली धम्मसंगीती झाली. अजातशत्रूच्या काळात पहिली धम्मसंगीती झाली. असा पराक्रमी पुरुष 462 ला मृत्यू पावला. अजातशत्रूचे उत्तराधिकारी कोण आहेत त्याच्याबद्दल बघूयात. अजातशत्रूनंतर मगधाच्या गादीवर विराजमान झालेले सम्राट व त्यांचे वंशी यांच्या इतिहासाबद्दल पुराणे बौद्ध वाङ्मयात एक वाक्यता नाही, एकच एक विधान आपल्याला आलेलं दिसत नाही. इथपर्यंत समजलेलं आहे का बघा. त्याच्याबद्दल काय कळाले नाही कळाले सांगा. कळलंय का बघा इथपर्यंत.
पुढं काय अजातशत्रूनंतर काय बघा, पुराणामधील माहितीप्रमाणे अजातशत्रूनंतर त्याचा पुत्र दर्शक किंवा नागदर्शक हा पदारूढ झाला असावा. त्याने सुमारे 24 वर्ष राज्य केले. त्यानंतर दर्शकाचा पुत्र उदयीन किंवा उदयभद्र पदारूढ झाला. उदयीनंतर अनुरूढ आणि मुंड हे सत्ताधीश झाले. बौद्ध मताप्रमाणे हे चारही सत्ताधीश क्रूर, कुंशी, हिंसक असल्यामुळे लोक त्रस्त झाले होते. त्यामुळे शेवटचा सत्ताधीश नागदर्शक यास पदच्युत करून त्याचा शिशुनाग नावाचा मंत्री पदारूढ झालेला. शिशुनाग नंतर आपल्याला नंद दिसतात. आपल्याला बघितलं अगोदर घराणे बघा. त्यामुळे शिशुनाग वंश पदारूढ झाला असे बौद्ध मत आहे. याउलट शिशुनाग हा बिंबिसारचा पूर्वज होय असे पुराणांचे मत आहे. हेच मत अधिक तर्कशुद्ध आहे. शिशुनाग आणि काकवर्ण शिशुनागाने राज्य विस्तार करून अवंती, वत्स, कोसल देश काबीज केले. नंतर शिशुनाग पुत्र कालाशोक पदारूढ झाला. पुराणात कालाशोकाला काकवर्ण असे म्हटले गेले. काकवर्ण याने मगधाची राजधानी राजगृह येथून पाटलीपुत्र येथे आणले. बाणाच्या हर्षचरित्रावरून असे दिसते की काकवर्णाच्या पत्नीने त्याच्या गळ्यात सुरा खुपसून खून केला. कोणी हर्षाच्या काय म्हणतात बाणभट्ट जे हर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं बघा. कालाशोक पदारूढ झाला आणि पुराणात कालाशोकला काकवर्ण असे म्हणले पुराणामध्ये. आणि त्याचा जो काकवर्णाचा जो हत्या जी केलेली आहे ती त्याच्या पत्नीने केली. गळ्यात काय म्हणता येईल की सुरा खुपसून गळ्यात. आणि ही माहिती आपल्याला हर्षवर्धनच्या हर्षवर्धनच्या काळात जो बाणभट्ट कवी होता त्याच्या हर्षचरित्र या पुस्तकात मिळते. त्याचा रेफरन्स आहे. अशा प्रकारे दुष्ट व अप्रामाणिक राणीमुळे शिशुनाग वंशाचा दुःखद अंत झाला. आणि नंदवंश 100 वर्ष आपल्याला आलेले दिसतात. शिशुनाग वंशानंतर मगध साम्राज्य सिंहासनावर नंदवंशाची सत्ता स्थापन केली. एकंदर 9 नंद सम्राट होऊन गेले. महापद्मनंद हा पहिला व धनानंद शेवटचा सम्राट होय. महापद्मनंदाबद्दल बघून घ्या. हीन कुलोत्पन्न महापद्मानंद हा नंदवंशाचा संस्थापक होय. यालाच उग्रसेन असेही म्हणत. हा कुलीन नव्हता हे सर्व पुराव्यानुसार सिद्ध होते. पुराणातील उल्लेखाप्रमाणे पहिला नंद व शिशुनाग वंशातील शेवटच्या सम्राट शुद्ध स्त्रीपासून झाला होता. जैन मताप्रमाणे शिशुनाग वंशीय काकवर्ण राजाच्या एका दरबारी न्हाव्याने प्रतिसंबंध आणून काकवर्ण राजाला व त्याच्या पुत्रांना ठारण केले. या न्हाव्यापासून राणीला महापद्मनंद हा अनारोस म्हणजे पहिलं भारतातलं साम्राज्य आहे ते म्हणतात न्हावी समाजाच्या व्यक्तीनं निर्माण केलेलं होतं असं आपल्याला नंद घराण्याच्या ओरिजिनवरनं सांगता येतं. पराक्रमी अशा प्रकारे महापद्मनंद हीन कुलोत्पन्न असला तरी तो नंदवंशातील एक पराक्रमी कर्तृत्वान सम्राट होऊन गेला. पुराणातील वर्णनावरून असे दिसते की त्याने इक्ष्वाकू, कुरु, पांचाल, कलिंग, अश्मोक, मिथिल, शूरसेन वगैरे क्षत्रियांचा पराभव केला. अनेक क्षत्रिय अधिसत्तांचा अंत करून स्वायत्तता स्थापन केली. म्हणून पुराणात त्याला सर्व क्षत्रियांत किंवा एकराट असेही म्हणले जाते. महापद्मनंदला एकराट म्हणलं जातं. लिहून ठेवतो इथं. एकराट ही म्हणलं जातं. आणि आणखी एक शब्द त्यासाठी वापरलेला बघा ते लिहून ठेवतो. सर्व क्षत्रियांतक दोन त्यासाठी वापरलेले शब्द आहेत. शब्द त्यांना म्हटलं ते लिहून ठेवा. मला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाण्याची शक्यता आहे. असे प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. लक्षात घ्या प्रश्न विचारण्याचे जे आपल्याला टॅक्ट कळालेले आहे त्यांच्यात मी जवळजवळ दिस इज 8th बॅच 8वी बॅच आहे माझी. त्याच्यापर्यंत आतापर्यंत जो आपला एक्सपिरियन्स आपण याच्यामध्ये सगळं सांगतो बघा. पुराणामध्ये वर्णन असे दिसते की त्याने इक्ष्वाकू, कुरु, पांचाल, कलिंग, अश्मक, मिथिल, शूरसेन वगैरे क्षत्रियांचा पराभव केला. अनेक क्षत्रिय अधिसत्तांचा अंत करून सत्ता स्थापन केली. म्हणून पुराणात त्याला सर्व क्षत्रियांक एकराट असे म्हणले जाते. प्रभुत्व दर्शक विशेषणे लावली जातात. त्याने स्वकर्तृत्वाने मगध साम्राज्याचा विस्तार केला. अंगापासून अवंतीपर्यंतचा प्रदेश त्याच्या साम्राज्यात मोडत आला.
काही काळ कलिंगावर त्याने प्रभुत्व प्रस्थापित केले. महापद्मनंदाने 25 वर्ष राज्य केले. त्याच्याजवळ 2 लक्ष पायदळ, 20,000 अश्वदल, 3,000 हत्ती व 2,000 रथ होते. शिवाय अपार संपत्ती. या प्रचंड सामर्थ्यावर नंदाची मगध साम्राज्याचा विस्तार दिसतो. धनानंद हा शेवटचा राजा दिसतो याचा, मौर्य नंदा घराण्याचा. महापद्मनंद आणखी 8 राजे होऊन गेले. ते म्हणजे पंडुगती, उत्पाल, राष्ट्रपाल, गोविंशक, दासविद्यक, कैवर्त, शेवटचा धन. अशा प्रकारे धनानंद हा शेवटचा राजा म्हणजे 9वा सम्राट, नंद सम्राट होय. धनानंद नावाप्रमाणे धनलोभी होता. त्याने गंगेच्या पात्रातील खडकात गुहा खोदून सुवर्णाच्या 9 राशी दडवून ठेवल्या होत्या. प्रजेवर भारी कद लादले होते. त्यामुळे प्रजेत असंतोष धुमसत होता. लोक धनानंदाचा तिरस्कार करू लागले. या अवस्थेत चंद्रगुप्त मौर्य नामक नामांकित नेता त्यांना मिळाला आणि त्या चंद्रगुप्ताने नंदसतेचा पराभव करून मगध साम्राज्यावर मौर्य वंशाची सत्ता स्थापन केली. आता ह्याच्यामध्ये इन बिटवीन जे आहे ते झालं, आपण बघितलं. तर आपल्याला सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे ते बघून परत त्याकडे येऊ आपण. मौर्य बघायचं, काय करायचं. व्हॉट वी आर टॉकिंग राईट नाउ. Greek invasion under Alexander effects. We have completed this rise of Magadha. Then we will talk about the ग्रीकांचं आक्रमण, परकीय आक्रमण, पर्शियन व ग्रीक आणि त्यांचा असणारा परिणाम काय झालेला आहे. परकीय आक्रमण काय काय झाले ग्रीकांचं आणि त्याचे असणारे आक्रमण. ग्रीक इन्व्हेजन त्याचे परिणाम काय झालेले आहेत. पर्शियन एम्पायर कशा प्रकारचा आहे काय ते आपण बघूया. अलेक्झांडर अँड इन्व्हेजन अँड द नॉर्थ ईस्ट एम्पायर आपण बघितलं. एरियन जे काय त्याच्यामध्ये दिलेली माहिती आहे बघा. सोर्सेस काय. The period of Alexander is well attested by a number of sources. At first instance, these sources seem impressive and remarkable. They are full length of histories, the written by the Arrian and Curtius Rufus. The former biography of Plutarch. Plutarch त्याची biography दिली जाते. Whole book of Diodorus Siculus Bibliota, substantial passages in the latter book of Strabo's geography. However, despite giving an impression of being substantial, their value as a primary sources is put to question as they are all late. Diodorus' work are dated to the 3rd quarter of the 1st century BC. Plutarch Arrian in the 2nd century. There is a gap of 2 to 3 centuries between Alexander's death and the first connected narratives of his region. Some of these works are accused of being imaginatively fictitious, preoccupied with rhetoric and full of trivial details, grossly exaggerated, अतिशयोक्ती असणारं, and are without checks to test their authenticity. म्हणजे त्याचं जे काय म्हणतात खरेपणा तपासण्या अगोदर ते सांगायला सुरुवात अतिशयोक्ती. Despite all this handicap, scholars have been able to sift significant information that is both credible and useful in the context of India. Arrian account is the most sober rendition of Alexander Arrian.
Arian was a simple soldier who paid his tribute to the memory of Alexander by selecting the best possible sources and reproducing them faithfully. His 7 book, History of Alexander, Arianचं पुस्तक आहे, History of Alexander, was based on the account of Ptolemy, Aristobulus, Nearchus, Eratosthenes. Ptolemy, Aristobulus, Nearchus are all eyewitnesses to the campaign of Alexander, where sometimes active participants. म्हणजे अलेक्झांडरचे काय म्हणतात समकालीन आणि त्या काळातला काळ पाहिलेले आहेत हे जे इतिहासकार आहेत, निअरकस असो, अलेक्झांडर असो, प्लुटो, निअरकस, टॉलेमी, एरिस्टोबुलस. The Campanian war indicate deals with India and the voyages of Alexander fleet in the southern ocean. दक्षिणेकडच्या समुद्रामध्ये काय It is based on the sources such as Eratosthenes, Megasthenes, Nearchus यांच्या रायटिंग मधून ते आलेलं आहे. Okay. Some important classical figures associated with Alexander. त्याचे नाव लिहून घ्या. काय बघा, लिहितो नाव इथं काय बघा. Quintus Curtius Rufus, probably 1st century CE. He is the author of only extant Latin monograph on Alexander and the Great, usually called the Historia Alexandri Magni. Historia Alexandri Magni. The liveliest account of Alexander exploit in Asia. आशियामधलं अलेक्झांडरनं जे शोषण केलं त्याच्याबद्दलची माहिती त्यात दिसते बघा. अलेक्झांडरनं जे शोषण केलं त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्यातनं सापडते. Plutarch in Greek reborn was a biographer and author whose work strongly influenced the evolution of history writing in Europe. युरोपमधल्या इतिहासाचं. Strabo born 64 BCE ला जन्म आहे बघा, 64 BCE. He was a Greek geographer. Straboची geography. Historian whose geography is the only extant work covering the whole range of people and countries known to both Greek and Roman. ऑगस्टच्या काळात जी माहिती असणार जो कालखंड आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. एरिस्टोबुलस ऑफ कॅसेंड्रा, एरिस्टोबुलस ऑफ कॅसेंड्रा ते आपल्याला यामध्ये बघूया. एरिस्टोबुलस ऑफ कॅसेंड्रा, एरिस्टोबुलस ऑफ कॅसेंड्रा. He accompanied Alexander on his campaign. He served throughout an architect and military engineer. Diodorus Siculus, 1st century BC, Greek historian. Nearchus, he was an officer in Macedonian army under the Alexander, who on Alexander orders sailed from the Hydaspes river. Hydaspes means Battle of Hydaspes means Jhelum river. And Battle of Tenking was happened on the bank of the Ravi river. रावी नदीच्या तीरावर जाते. रिव्हर इन वेस्टर्न इंडिया टू पर्शियन गल्फ अँड द अप इफॅरेट्स टू बॅबिलोन. काय बघा, फुल नेम काय, एरिस्टोफेनस ऑफ सायरेन वॉज अ ग्रीक सायंटिफिक रायटर अँड ॲस्ट्रॉनॉमर अँड द पोइट. काय काय त्याचं बघा. Alexander of Macedonia. In the 6th century BC, India's northwest was a site of conflict between various principalities, Kamboj, Gandhara and Madras, fought with each other. Since there was an absence of overarching powerful kingdom, the principality of northwest and could not be organized into one kingdom. Due to its political, maybe organized into one kingdom, due to its political disunity, the Achaemenian king of Persia but attracted to the region, ते आकर्षित केलं त्यानं 516 ला. कुठं Achaemenian ruler Darius invaded the northwest. दारियसनं वायव्य देशाला आक्रमण केलं आणि त्यातनं पंजाबवर आक्रमण केलं. Indus, Sindh. At this time, Iran had a total of 28 satrapies.
20th satrapies of the which India Northwest constituted the 20th province. 20 प्रांत भारतातले आहेत तेवढं आपल्याला त्यातलं तरी 28 सत्रपी असलेलं दिसतं. इंडियन सत्रपी इन्क्लुडेड द भारतातले सत्रपी कुठले आहेत त्यामध्ये सिंध आहे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर आहे आणि पार्ट ऑफ पंजाब दॅट ले टू द वेस्ट ऑफ द इंडस. It paid a hefty tribute in gold, which accounted for the 1/3 of the total revenue Iran received from its Asian provinces. Indian provinces provided mercenaries of the Persian armies fighting against the Greek in the 5th century. This part of Indian territory continued to be part of Iranian Empire till the Alexander invaded. 330 पर्यंत अलेक्झांडर जोपर्यंत आक्रमण करत नाही तोपर्यंत तो प्रदेश आपल्याला इराणच्या ताब्यात असलेला दिसतो. इराणच्या ताब्यात असलेला. Iranian invasion paved for the development of cultural exchange between Iran and North. वायव्य दिशा आणि इराण यामधलं सांस्कृतिक देवाणघेवाण त्यामध्ये झालेलं दिसतं. सांस्कृतिक देवाणघेवाण. A new script was introduced by the Iranian scribe called as the Kharoshti lipi. Kharoshti script. It was written from night to field like the Arabic, right to left. अशा पद्धतीची रायटिंग इकडून इकडं. It was derived from Arabic, then current in the Achaemenid Empire. The trade was also existed between two regions as corroborated by the finds of Persian types of coin in northwest frontier province. त्या ठिकाणी ते सापडत होते. ते पर्शियन कॉइन आपल्याला त्या ठिकाणी सापडताना दिसतात. There was a distinction in the ancient Greek world between those who live south of the Mount Olympus, those who live in north. The people who live to the north of mountains were called as Macedonian. माउंटेनच्या नॉर्थला राहणाऱ्या लोकांना मॅसेडोनियन म्हणलेलं आहे. North of the mountain were called as the Macedonian. The latter were called as a Magdons, or the Greek word in origin. As late as the end of the 4th century BC, the Greek referred to them as a barbarian, indicating that they did not see them as a Greek. त्याला बार्बेरियन भटक किंवा झिंगली असं म्हणलेलं आहे. मॅसेडोनिया इज समटाइम्स कॉल्ड मॅसेडोन. इट वॉज अन इथनिकली मिक्स्ड region in the ancient past, surrounded by Greek states to the south and tribal kingdom in other directions. In the north and west, the mountainous terrain of Balkan defined the landscape, while the southern region was a fertile alluvium. Southern region was fertile alluvium. आपल्याला त्यामध्ये जो काही दक्षिणेकडचा भाग आहे तो अल्युव्हियल सॉइलमुळे फर्टाईल असलेला दिसतो. पुढं काय? It was Philip II who consolidated his control over the Greek in 337. Though Alexander mistakenly referred to as a Greek, he was not. He was always wary of Greek. Greeks were more sophisticated than the Macedonians. Did not share the same cultural heritage. सामूहिक सांस्कृतिकता अजिबात शेअर करत नव्हते. कोण? ग्रीक. Alexander was born in July 356 BC. He was the son of Philip II, the ruler of Macedonia, and by 337 the Philip II had consolidated his control over the Greeks by creating a union of Greek states called the League of the Corinth. Union was bound together under the hegemony of the Macedonian king and owe allegiance to the League. Among his many exploits, his campaign in Persia are noteworthy. Philip announced his intention to invade Persia in order to avenge on behalf of the Athenians for having faced surrounding and destruction to their temples during the Persian War. यातना ग्रीक सिटीज मधले जे एशिया मायनर म्हणतो आपण त्या ठिकाणच्या त्यांचे टेम्पल्स पाडलेले पण दिसतात. त्यांच्या मंदिरांचं नुकसान केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. मंदिराचं नुकसान आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसतं. Revolted against Macedon. These were suppressed by the Alexander after his accession. त्यांच्या आक्रमणानंतर अलेक्झांडरने पर्शियाला 334 ला आक्रमण केलं. पर्शियावर पण आक्रमण केलेलं दिसतं. And with a mighty army and defeated king Darius of Persia. पर्शियाचा जो दारियस नावाचा राजा त्याला पराभूत त्या ठिकाणी
पर्शियाचं जो दारेस नावाचा आहे त्याला पराभूत केलेलं दिसतं. एकेनरेन सायटिंग टॉन वर्क सेज दॅट इंडिया वॉज पार्ट ऑफ द इराणियन एम्पायर. असं एकेनरेन नावाच्या अभ्यासक सांगतात. टॉनचा अभ्यासाचा काय म्हणतात कामाचा संदर्भ घेऊन. Alexander interest in India was the inevitable result of his completion of his conquest of the Persian Empire. पर्शियन साम्राज्य ताब्यात घेण्याचा एक भाग म्हणून भारतावरती आक्रमण केलेलं दिसतं. बिकॉज दॅट इंडिया वॉज द पार्ट ऑफ इराणियन एम्पायर अकॉर्डिंग टू एकेनरेन ऑन द साइटिंग टॉर्न्स वर्कच्या आधारे एकेनरेन सांगतात. However, Arian says that Alexander was more ambitious than that. जास्त महत्वाकांक्षी आपल्याला जास्त असल्यावर दिसतो. कोण? एरियन असं सांगतो अलेक्झांडर बद्दल. ही हार्बर्ड अ झील टू कन्क्वेर इंडिया. झील होती, एक ओढ होती भारत ताब्यात घ्यायचा, एक त्या वेगळ्या प्रकारची झील आपल्याला अलेक्झांडर मध्ये असलेली दिसते. ही had to it not been so. He would not have crossed the Indus as the Indus river was the boundary between India and Iran. पर्शिया आणि भारतामधलं आपल्याला एक बॉर्डर लाईन दिसते, इराण दिसते, आपले इंडस नावाची नदी. Ariana was situated to the west of India at this time, was under the position of Persian. River Indus was the eastern and most boundary of Darius first empire. Among his victories, Alexander campaign in India are the most noteworthy. 327. Alexander marched from Bactria through the Hindu Kush and advanced towards the plain of the Indus. One section of his advancing force secured communications route of the Hindu Kush टेकड्यातून आपल्याला आले रांगा पर्वत रांगा. Section under his own control entered Swat Valley. He subjugated Swat after fighting fierce battle with the people of this mountain tract. 326 BC. The two forces met at the Indus. After crossing the Indus, he marched to Taxila. Political condition to the northwest was suitable for Alexander, as it was divided into small independent monarchs and tribal. Among the more famous was Porus. Porus is the ruler of that period. Who ruled a kingdom between Jhelum and Chanab. Chanab and Chanabचा मधला त्याच्यावर राज्य करणारा राजा आहे Porus. The communication between Porus and Alexander when they met has become legendary. Coming back to the Indus, Alexander crossed it and was met by Ambi. Ambila भेटला. तक्षशिलाचा जो प्रिन्स होता त्याला भेटलेला दिसतो अलेक्झांडर. Ambi and Porus together could have defeated. हे बघून घ्या, मॅप बघून घ्या, उद्या आपण वाटलं तर बाकीचा भाग बघूया. बघा मॅसेगेट्स, सोगदियाना, फरगना, अलेक्झांडर इस्से, पामीर नॉट मध्ये सकेल, हिमालयात इमूस मध्ये त्या काळात, गांधार रिजन, औरणास, तक्षशिला, बुसेफला, निकावा, सगळा, हिपॅसस, हिसोरडस, हायड्रोसियस, एसेसिन्स, काय बरं एराचोसिया, हिंदू कुश, कॉकेशस आणि इंडिगस मध्ये, एरियास, अलेक्झांड्रिया, अरासियोस, अलेक्झांड्रिया ऑन द इंडस, गिड्रोसिया, पटायला, अलेक्झांड्रिया. आपला ते मॅप आहे. सिटीज फाउंडेड बाय द अलेक्झांडर. ह्या नावाची जी चिन्ह आहेत रेड कलरची किंवा पिंकिश कलरचे आहे, डार्क पिंक आहे बघा, ते शहर अलेक्झांडरनं वसवले. कुठल्या बघा अलेक्झांड्रिया, अलेक्झांडरनं वसवलं. अलेक्झांड्रिया इथं इंडसवर पण आहे आणि अराचोसिया मधलं पण आहे. परत अलेक्झांड्रिया खालच्या साईडला बघा. परत निकाउया, बुसाफेला हे दोन पण शहरं अलेक्झांडरनं वसवले. अलेक्झांडर इन द कॉकेशस मधलं पण अलेक्झांडर त्यांना वसवलं. अलेक्झांडर इसे तेही त्यांना वसवलेलं आहे बघा. म्हणजे अशी शहरं त्यांना अलेक्झांडरनं वसवलेली दिसतात बघा. अलेक्झांडरनं वसवलेली शहरं आपल्याला ह्यामध्ये दिसतात. आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये बाकीचा काही भाग आहे तो बघूया बघा. बाकीचा भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूयात बघा. ओके, याचा मॅप बघा. कॉन्क्वेस्ट ऑफ अलेक्झांडर इंडिया, क्रेडिट लोब्स क्लासिकल लायब्ररी, एरियन अँबॅसेडर ऑफ अलेक्झांडर, त्यातनं ही माहिती आपल्याला आलेली. एरियन अलेक्झांडर यातनं ही माहिती आलेली दिसते.
उद्या आपण मात्र अलेक्झांडर ते बघा, अलेक्झांडर अँड पोरस पेंटिंग बाय द चार्ल्स डी लेबर्न डिपिक्टिंग अलेक्झांडर अँड पोरस ड्युरिंग द बॅटल ऑफ हेडस. हेडसपेक्षा काळातलं जी काही लढाई आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते बघा. आता हे जे आहे ते उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूया, त्यातलं जे काही राहिलेले ते भाग बघूया आणि मग आपल्याला मौर्य घराण्याकडे जाता येईल. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोका अँड द होल मौर्यन पॉलिटी आर्किटेक्चर सगळं. ओके, चला आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण परत भेटूया. ओके, थँक्यू.